नमस्कार, मी अश्विनी तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. तर आजचा हा व्हिडिओ आपण करणार आहोत की धान्याची निगा कशी राखायची. जे की म्हणजे धान्यामध्ये गहू किंवा ज्वारी असेल तर त्यांची निगा आपण कशी वर्षभर साठवून ठेवण्यासाठी ते कसे व्यवस्थित ठेवले पाहिजेत, याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत देणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकतात की तुम्ही माझ्या हातामध्ये एक कॅरी बॅग आहे. तर त्या कॅरी बॅगचा वापर करूनच आपण धान्य व्यवस्थित साठवून ठेवणार आहोत. जे की धान्य आपल्याला वर्षभर टिकवायचे असते आणि ते व्यवस्थित राहिले पाहिजे. तरच व्यवस्थित आपल्याला ते धान्य टिकवले तरच आपल्याला म्हणजे ते उपयोगी पडते. नाहीतर जर खराब धान्य झाले किंवा कीड लागली तर आपली वर्षभर नुसती धावपळ होते, कारण की ते कीड काढता काढता नुसते म्हणजे माणूस परेशान होऊन जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की एखादं काम घेतलं आहे हाती आणि त्या कामामध्ये शताक्षी आणि क्षितिजा या आल्या नसतील तर नवलच म्हणावं लागेल, कारण की प्रत्येक कामामध्ये त्यांची लुडबुड हे चालूच असते. तर या ठिकाणी पाहू शकतात की आता साऱ्यांनी भरलेली म्हणजे गव्हाची गोणी काढलेली आहे. आता ही गोणी आपण दुसऱ्या गोणीमध्ये रिकामी करून घेणार आहोत. तर बघा रिया किती मध्ये मध्ये म्हणजे रिया म्हणजे क्षितिजा किती मध्ये मध्ये करते. मग मी तिला रागवल्यानंतर तिने मध्येच निघून गेलेली आहे आणि थोड्या वेळासाठी रुसून बसलेली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की हे गहू आहेत ते जे की गावाकडील आहेत. म्हणजे आम्हाला गावाकडूनच माल येतो. तर यावर्षी आम्ही जरा जास्तीचाच माल आणलेला आहे, कारण की वाहन करून माल आणल्यामुळे मग ठीक आहे म्हणलं की 2 वर्षात तरी लागेल आपणाला, मग आणायला विषय नको म्हणून एकदाच आम्ही माल आणून घेतलेला आहे. तर आता आम्ही दोघं पण त्या गोणीतील गहू दुसऱ्या गोणीमध्ये आता टाकत आहोत. तर मग शताक्षीने ते गोणी पकडलेली आहे आणि क्षितिजामध्येच रुसून बसलेली आहे आणि तिथून मध्ये मध्येच तिनं शताक्षीसोबत बोलत आहे. तिला म्हणजे काहीतरी बोलत आहे किंवा त्यांची थट्टा मस्करी चालू आहे. मग मध्येच पप्पा पण ओरडलेले आहेत शताक्षीला. आणि असंच होतं की नेहमी क्षितिजा काहीतरी आगाऊपणा करून जाते आणि ओरडा हा शताक्षीलाच खावा लागतो. बघा आता आलेली आहे क्षितिजा देखील मध्येच. तर आता मी सरांना बोलत होते की एवढी मोठी गोणी उचलू नका, खूप मोठी आहे. तर सर ऐकत नाहीत. तर त्यांनी तेवढी मोठी उचलली आणि मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेस बघा क्षितिजाची ॲक्शन असं वाटत आहे की क्षितिजाच ती गोणी उचलून आतमध्ये त्या गोणीमध्ये हे ते धान्य टाकत आहे, भरत आहे असं वाटत आहे. म्हणजे सांगायचं झालं तर कामामध्ये मध्ये मध्ये करणं किंवा मी तेच काम करत आहे असं करणं हे क्षितिजामध्ये भरपूर म्हणजे साऱ्या अशा क्वालिटी आहेत. तर तुम्ही पाहू शकता आता झालेलं आहे फायनली आपलं पोतं हे ते गोणी दुसऱ्या गोणीमध्ये धान्य भरून झालेलं आहे. तर तुम्ही पाहू शकतात आता या ठिकाणी कशा प्रकारे ते वाटत आहे. एकदम क्लीन स्वच्छ वाटत आहे आणि त्यामुळे काय होणार आहे की आपले धान्य देखील स्वच्छ राहणार आहे. पहा यावेळेस सगळा माल हा म्हणजे गहू ज्वारी असेल तर ती खूपच स्वच्छ आहे, कारण की प्रत्येक वर्षी काही ना काही खडे वगैरे काही असतं त्याच्यामध्ये थोडेसे म्हणजे काड्यात ते. परंतु यावेळेस धान्य खूप म्हणजे काही खूपच स्वच्छ आहे. तुम्ही पाहिलंच असेल. असं वाटत आहे की अगदी दुकानातून विकत आणलेलं आहे ते धान्य, परंतु ते घरचंच आपल्या शेतातीलच माल आहे. तर या ठिकाणी आता लगेचच ते कॅरीबॅगचं तोंड आपण पॅक करून घेणार आहोत. तर ते सुतळीने मध्ये ते तोंड बांधून घेणार आहोत. त्यासाठी आपण सुतळीचा वापर केलेला आहे. आणि हे म्हणजे ठिकेची तोंड त्या गोणीची तोंड वगैरे ठिक म्हणजेच गोणी. तर मी काही ठिकाणी ठिका ह्याचा शब्दाचा अर्थ गोणी आहे. ज्यांना समजत नसेल त्यांनी समजून घ्या की गोणी आमच्या इकडे ठिकं पण बोलतात, परंतु तुमच्या ठिकं लक्षात यायचं नाही म्हणून मी या ठिकाणी गोणीचा वापर केला असं म्हणत आहे. तर पहा किती छान वाटत आहे. आणि यामुळे काय होतं की असं म्हणजे मी उन्हाळ्यातील बरेच म्हणजे उन्हाळा काम केलेले कुरवडी परत पापड्या वगैरे असेल ते देखील मी अशाच प्रकारे ह्याच्यामध्ये कॅरी बॅगमध्ये घालून ठेवत असते. त्यामुळं काय होतं की आपले ते म्हणजे केलेल्या वस्तू ज्या आहेत ना त्या खराब होत नाहीत आणि बऱ्याच काळ टिकून राहतात. तर आता या ठिकाणी तोंड बांधायला चालू आहे. तर जे शेतकऱ्याची मुलं असतात किंवा शेती असते ज्यांच्या घरी त्यांना हे सर्व गोष्टी जमतातच, कारण की त्यांनी शेतामध्ये काम केलेलं असतं. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे आमच्या सरांना शेतातील बरीच कामं जमतात, कारण की ते पण शेतकऱ्याच्याच मुलगा आहे. म्हणजे शेती घरी असल्यामुळे आमच्या बरीच कामं सरांना जमतात. तर हे म्हणजे गोणीचं तोंड पण लावता
येतं. तर या ठिकाणी दाबणाचा वापर करून आपण काय करत आहोत, गोणीचं तोंड पॅक करून घेत आहोत. तर बऱ्याच जणांना हे तोंड लावणं वगैरे माहीत नसेल किंवा पॅक करणं म्हणतात बरेच जण याला गोणीला. तर तुम्ही पाहू शकता आता हे पॅक केल्यामुळे काय होणार आहे की हवा वगैरे जायला किंवा इतर वातावरणाचा त्याच्यावरती परिणाम होणार नाही. त्यामुळे आपलं धान्य हे व्यवस्थित राहू शकणार आहे. तर तुम्ही वर्षभर म्हणजे वर्षभरासाठी लागणाऱ्या धान्याची काळजी कशा प्रकारे घेतात ते देखील मला कमेंट करून सांगा. कारण की जर तुम्ही वेगळ्या प्रकारे आणि ह्याच्यापेक्षा पण छान प्रकारे घेत असाल तर ते ट्रिक मला पण सांगा. कारण की सर्व म्हणजे सर्वांसाठी ही एक म्हणजे अवघड असा टास्क असतो की वर्षभर धान्य कसं व्यवस्थित राहील किंवा टिकून राहील छान प्रकारे, त्याला कीड लागणार नाही, हे खूप महत्त्वाचं असतं. तरच आपण व्यवस्थित त्या मालाची काळजी घेऊ शकतो किंवा ते खाण्यासाठी योग्य राहत असतं. नाहीतर जर एकदा जर कीड लागली तर ती कीड ऐकत नाही. कारण की एक वर्षी मला असंच झालेलं होतं. मी असंच धान्याची काहीच काळजी घेतलेली नव्हती. तर त्यावर्षी मला खूप त्रास झालेला होता. धान्यातली कीड काही केल्या जात नव्हती. किती सगळे उपाय ट्राय करून बघितले होते, परंतु ती धान्यातली कीड जात नव्हते. तर आता गव्हाची गोणी पॅक करून झालेल्या होत्या. आता आपण काय करणार होतो, ज्वारीच्या गोणी पॅक करणार होतो. तर तुम्ही पाहू शकतात ज्वारी किती छान आहे. ज्वारी देखील आपल्या घरचीच आहे, एकदम मोत्यासारखी आहे. तर तुम्ही पाहू शकता ती ज्वारी आपण या ठिकाणी बऱ्याच शिक्षकाने आपल्याकडून घेतलेली होती येवल्यामध्ये. कारण की या ठिकाणी ज्वारी खूप महाग असते आणि या ठिकाणी ज्वारी भेटतच नाही. तर त्यांनी सरांना स्पेशली सांगितलेलं होतं की तुम्ही सर गावाकडून ज्वारी आणा आमच्यासाठी, म्हणून आपण त्यांना बरीच ज्वारी आणून दिलेली होती. तर आता या ठिकाणी बघा तुम्ही ज्वारीला देखील आपण गव्हाच्या गोण्याप्रमाणेच पॅक केलेलं आहे आणि यामुळे काय होतं की व्यवस्थित धान्य राहतं आणि ते टिकण्यास पण मदत होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला कमेंट करा. तर हे धान्य सर्व पॅक केलेलं आहे. मध्येच शताक्षी काय करत आहे की सांडलेलं धान्य हे वेचून घेत आहे. तर आता या ठिकाणी आपण असे हे धान्याचे गोण्या पॅक करून ठेवलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकतात. आणि ते वर जे थोडं ते एका मॅडमला द्यायण्यासाठी ठेवलेलं आहे. ते 20 किलोचं आहे. त्यामध्ये ज्वारी आहे. तर ते एका मॅडमने म्हणजे सांगितलेलं आहे, तर त्यांना आपण देणार आहोत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला देखील विसरू नका. तर या ठिकाणी आपण फायनली म्हणजे धान्याची काळजी म्हणजे निगा राखून झालेली आहे. तर थँक्यू.